नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज 10 वाजता RBIची पॉलिसी होती. RBIने 0.25 एवढा रेट कट दिला. रेट कटमुळे ज्यांनी कोणी लोन घेतला आहे, ऑटो लोन घेतला आहे, घरासाठी लोन घेतला आहे, त्यांचा EMI काही अंशी कमी होतो. पण मार्केटवर आज त्याचा काहीही परिणाम झाला नाही. दिवसभर मार्केट साधारण 400 पॉईंट मंदीमध्ये होतं. RBIने 0.25 दर कमी केला. पूर्वी 6.25 होता, आता रेपो रेट 6 झाला. SDF 5.75 आणि MSF 6.25 एवढा झाला. महागाईचं लक्ष 4% ठेवलं. स्टान्स न्यूट्रलवरनं अकॉमोडेटिव्ह केला. RBIने सांगितलं की भारत अमेरिकेबरोबर फॉरेन ट्रेड ॲग्रीमेंट करण्याचा प्रयत्न करत आहे. मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी सुधारत आहे. ग्रामीण भागातून मागणी चांगली आहे, म्हणजेच आपण म्हणतो जी रुरल डिमांड ती चांगली आहे किंवा शहरी कन्झम्पशनसुद्धा वाढतं आहे. सरकार इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च वाढवते आहे आणि पावसाळा नॉर्मल असेल. त्याने GDP ग्रोथ अनुमान 0.20 कमी केलं. पूर्वी 6.70 होतं, आता ते 6.50 केलं. तर क्वार्टर 1मध्ये 6.5, क्वार्टर 2मध्ये 6.7, क्वार्टर 3मध्ये 6.6 आणि क्वार्टर 4मध्ये 6.3. रिस्क इव्हनली बॅलन्स्ड असं सांगितलं. त्याचबरोबर CPI म्हणजेच महागाई 4% राहील असं सांगितलं त्यांनी. क्वार्टर 1ला 3.6, क्वार्टर 2ला 3.9, क्वार्टर 3ला 3.8 तर क्वार्टर 4ला 4.4. इतके दिवस लिक्विडिटी डेफिसिट होती. आता 3.1 लाख कोटी एवढे इंजेक्ट केलेले आहेत. आता मार्चपासून सरप्लस लिक्विडिटी आहे 1.4 लाख कोटी. आणि डॉलर ही करन्सी आता 67,630 कोटी एवढी डॉलर्स आहेत सध्या रिझर्व्ह बँकेच्या साठ्यामध्ये. नॉन फंड क्रेडिट ॲक्टिव्हिटीज म्हणजेच लेटर ऑफ क्रेडिट, लेटर ऑफ गॅरंटी, बिल ऑफ लेडिंग याच्यावर जे कर्ज दिलं जातं त्या संबंधात आणि गोल्ड लोनच्या संबंधात रिझर्व्ह बँक सविस्तररित्या गाईडलाईन्स देईल असं सांगितल्यानंतर मुथूट आणि मन्नापुरम हे शेअर मंदीत गेले. त्याचबरोबर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही बाकीच्या अथॉरिटीबरोबर सल्लामसलत करून UPIची अप्पर लिमिट वाढवण्याला परवानगी देऊ शकेल आणि को-लेंडिंगची मर्यादासुद्धा वाढवायला परवानगी देता येईल. गोल्ड लोनच्या गाईडलाईन्स ते जाहीर करतील. BF युटिलिटीचा रिझल्ट लागला. प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू कमी झाला, पण मार्जिन मात्र वाढलं आणि मार्केटने मार्जिन पाहिल्याबरोबर चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ससुद्धा दिला. GSK फार्माला 2004-2005 साठी 50 कोटीचा टॅक्स रिफंड मिळाला. 26 राफेल मरीन फायटर जेटला सरकारने मंजुरी दिली.
फ्रान्सबरोबर 63,000 कोटीचं डील सरकार साईन करणार आहे. चीनने असं सांगितलं की टॅरिफ लावून अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध सुधारणार नाही. टॅरिफ लावून किंवा टॅरिफ कॅन्सल करून. टॅरिफ हा मसला वेगळा आहे, बाकीचे संबंध वेगळे आहेत. तर आपण आपले संबंध जे आहेत ते एकमेकांशी बोलणी करून त्यात काहीतरी मार्ग काढू शकतो. पण टॅरिफ आम्ही कॅन्सल करणं किंवा कमी करणं हा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही आणि टॅरिफच्या बाबतीत माघार घेतली जाणार नाही, कारण तो इकॉनॉमिक्सच्या संबंधातला प्रश्न आहे. ग्लेनमार्क फार्मा यांनी 39 प्रॉडक्ट्स रिकॉल केले. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिससाठी हे प्रॉडक्ट रिकॉल केले गेले आहेत 39 आणि पिथमपूर युनिटमध्ये या प्रॉडक्टचं उत्पादन झालं होतं. शिल्पा मेडिकेअर यांना वॉरेनिक्लाइन याच्या टॅब्लेट्सला USFDAकडून मंजुरी तर मिळालीच, त्यांना पेटंट पण मिळालं या प्रॉडक्टसाठी. आणि हे जे प्रॉडक्ट आहे ते $23 मिलियन या प्रॉडक्टचं मार्केट आहे. आणि हे प्रॉडक्ट धूम्रपानाला कमी करण्यासाठी, धूम्रपान कमी व्हावं म्हणून मदत करतं किंवा या प्रॉडक्टचा उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर एम्फसिसला क्वांटम प्रिडिक्शन सिस्टीमसाठी अमेरिकेने पेटंट दिलं आहे. आजही मार्केट मंदीतच राहिलं. 400 पॉईंट तर मंदी होतीच. सुरुवातीलाही मंदीतच उघडलं होतं, पण मंदीतून कधीही आजचं मार्केट तेजीत आलं नाही. उद्या TCSचा रिझल्ट आहे, पण मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे त्याच्यावर जी काही रिॲक्शन येईल ती रिॲक्शन आणि TCSचा रिझल्ट, काही डिव्हिडंड जाहीर केला तर शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगेन. काल मी तुम्हाला जे सांगितलं होतं की 4 तारखेला मी सिमेंट्सचे शेअर घेतले होते आणि माझ्या यजमानांनी पण घेतले होते. यजमानांनी 6 आणि मी 5 शेअर असे घेतले होते. आणि आमच्याकडे पूर्वीचेही एक 6-7 वर्षापूर्वी घेतलेले शेअर पण स्टेटमेंटला होते. तर दोन्हीही एकंदर मिळून शेअर आलेत का? कारण त्या शेअरवर एका शेअरला एक सिमेंट्स एनर्जीचा शेअर मिळणार म्हणून आम्ही पाहिलं. तर आमच्या स्टेटमेंटला 4 तारखेला घेतलेले शेअर दिसले नाही, म्हणून आम्ही तक्रार केली. हे सगळं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलं. त्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं की या शेअरचा ऑप्शन होईल. आता हे कसं होतं की समजा तुमच्याजवळ शेअर नसताना तुम्ही शेअर विकलेत किंवा 4 तारखेला त्याचा वायदाही बंद व्हायचा होता, तर त्या दिवशीसुद्धा ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट क्लोज केलं नाही ते डिलिव्हरी देऊ शकत होते त्या शेअरची. आणि काही ब्रोकर अजूनही तुमच्याजवळ शेअर नसताना सुद्धा तुम्हाला विकण्याची परवानगी देतात. आणि त्यांनी जर डिलिव्हरी स्लिप दिली नाही, इन्स्ट्रक्शन स्लिप, तर मग त्यांचे मार्केटला शेअर उतरत नाही. तर अशासाठी ऑप्शन होतो 3 दिवसानंतर. तर त्यांनी सांगितलेलं आम्हाला की तुम्ही थांबा, जर ऑप्शनमध्ये शेअर मिळाले तर आम्ही तुमच्या अकाउंटला टाकू, नाही मिळाले तर आम्ही तुम्हाला क्लोज रेट, ऑप्शनमध्ये जो क्लोज रेट पडेल
त्याप्रमाणे पैसे देऊ. तर त्याने काल संध्याकाळी आमच्या दोघांच्याही अकाउंटला माझे 5 शेअर मी घेतले होते त्याचे 5,287 रुपयाप्रमाणे पैसे दिले आणि माझ्या यजमानांच्या अकाउंटला 6 शेअरचे 5,287 रुपये या क्लोज भावाने 6 शेअरचे पैसे दिले आणि या शेअरच्या पैशावर कुठल्याही प्रकारचं ब्रोकरेज किंवा काहीही लावलेलं नाही. त्यामुळे याचं काय झालं, पुढची डेव्हलपमेंट ऐकण्यात आम्हाला इंटरेस्ट आहे अशी कमेंट होती, म्हणून मी पुढची डेव्हलपमेंट सांगितली. तुम्हालाही कधी असं काही घडलं मार्केट करताना आणि ते इतरांना उपयोग पडण्यासारखं असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगत जा, म्हणजे मी ती गोष्ट इतरांना खुलासेवार सांगू शकेन आणि मग तुम्ही काय प्रयत्न केलेत, काय प्रयत्न केले पाहिजेत याची चर्चा आपण करू शकूया. आता आपली भेट होईल शुक्रवारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.